नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. त्या परमेश्वराने आपल्याला हा नरदेह मिळालाय, सायासाने आपल्याला हा मिळालाय. आपण भाग्यवान आहे. तो महाराष्ट्र राज्यामध्ये मिळालाय. आपण भाग्यवान आहे. याच राज्यामध्ये माझे ज्ञानोबाराय होऊन गेले, याच भूमीमध्ये माझे तुकोबाराय होऊन गेले, याच भूमीमध्ये माझा विठोबा आहे, याच भूमीमध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती माझा शोभा राजा आहे. शोभा राजा आहे. ज्ञानोबांनी आम्हाला काय दिलं? चांगल्या मार्गावर चालण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. तुकोबांनी आम्हाला काय दिलं? आपला माथा सुधरावा म्हणून आपल्यासाठी गाथा दिला. विठोबा आजही आपला सांभाळ करतोय. पोषितो जगासी एकला तो. आणि तुम्हाला आम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शोभाराजांनी दिलं. छत्रपती शोभाराजांनी दिलं. या महापुरुषांच्या नावाने हे राज्य ओळखलं जातं. सांगेल मी तुम्हाला, आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये एक भोर नावाचा तालुका आहे. त्या भोरची पोरं अमेरिकेला गेली. अमेरिकेला गेल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांनी विचारलं, काय पोरानं तुम्ही कुठून आलात? आता ही बोरची पोरं, तरुणच पोरं, ती म्हणली याला काय कळणार आहे, आम्ही बोर वरून आलोय म्हणून स्पष्ट करून सांगायला लागले की आशिया नावाचा खंड आहे. त्या आशिया खंडामध्ये भारत नावाचा देश आहे. त्या भारत देशामध्ये महाराष्ट्र नावाचं राज्य आहे. त्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे नावाचा जिल्हा आहे. त्या पुणे जिल्ह्यामध्ये भोर नावाचा तालुका आहे. त्या भोर गावातून आम्ही आलो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हणावं, ए वेड्यांनो, एवढा मोठा परिचय द्यायची काय गरज होती? फक्त एवढं सांगितलं असताना आया बहिणींची इज्जत करणाऱ्या छत्रपती शिवाजी राजाच्या राज्यातून आलो तरी कळालं असतं तुम्ही महाराष्ट्रातून आला म्हणून. अशी ही पवित्र भूमी आहे. या ठिकाणी साधू संतांनी अवतार घेतला. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. अशा या देशामध्ये आपल्याला जन्म मिळालाय. पण हा जन्म कोणाला नावं ठेवण्यासाठी नाही मिळाला, कोणाच्या चुका काढण्यासाठी नाही मिळाला, भांडणं करण्यासाठी नाही मिळाला. जन्म मिळालाय त्या देवाला आपलंसं करण्यासाठी. आणि म्हणून तुम्ही जीवनामध्ये काहीही करा, पण त्या देवाला विसरू नका. विसरल्यावर खूप मोठी हानी होती. सगळं कराल पण त्याचं भजन नाही केलं तर